ठाकरेंच्या शिवसेनेत नेतृत्व बदलाचे संकेत दिसायला लागलेत। आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार अशा चर्चा रंगतायत। आगामी पक्षाच्या वर्धापन दिनी अर्थात जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंकडची सगळी सूत्र आदित्य ठाकरेंकडे दिली जातील असं सांगण्यात येते। पक्षाकडनं त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला तरी सुद्धा ही बाब नाकारलेली सुद्धा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेत लवकरच नेतृत्व बदल। आदित्य ठाकरे होणार पक्षाचे कार्याध्यक्ष। उद्धव ठाकरे सूत्र आदित्य ठाकरेंच्या हाती देणार। लोकसभा विधानसभा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात। आदित्य उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यासू, नवीन कल्पना असलेला सर्वमान्य तरुण चेहरा। वरळी मतदारसंघातून 2 वेळा आमदार। महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण आणि पर्यटन विभागाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे। शिवसेनेत झालेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आदित्य ठाकरे पक्षाचा प्रमुख चेहरा झाले। लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकात आदित्य ठाकरेंनी प्रचारात सहभाग नोंदवला। विधानसभा आणि मुंबई महापालिकेत अपयश पदरी पडलं असलं तरी गेल्या 3 वर्षाच्या काळात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर पक्षात आणि राज्यात शिक्कामोर्तब झालंय। महायुती सरकारला धारेवर धरणारे आणि अभ्यासपूर्ण मांडणी करणारे नेते अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे। मुंबईसह राज्याच्या आर्थिक आघाड्यांवर उद्योगाबाबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दखल थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना घेण्यास भाग पाडलंय। आता याच आदित्य ठाकरेंच्या हातात ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्र जाणार असल्याची चर्चा आहे। पक्षाच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जूनला हा नेतृत्व बदल घडेल असे संकेत देण्यात आले। पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नावर थेट बोलण्याचं टाळलं असलं तरी नकारही दिलेला नाही। दुसरीकडे भाजपनं यावरून ठाकरेंच्या शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढला आहे। जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नये ही संजय राऊतांची इच्छा आहे, कारण संजय राऊत यांना स्वतःला पक्षप्रमुख व्हायची इच्छा आहे। उद्धवजी ठाकरे यांच्यानंतर उभाटा गटाची धुरा आपल्याकडेच यावी यासाठी स्वतः संजय राऊत प्रयत्नशील आहेत। त्यासाठी उभाटा गटातला एक गट हाताशी धरून संजय राऊत प्रयत्न करतायत। आदित्य ठाकरेंच्या हाती पक्षाची सूत्र गेल्यास ठाकरेंच्या घराण्यातील 3ऱ्या पिढीकडे पक्षाचा वारसा येणार आहे। आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास 2010 साली युवा सेनेत सक्रिय, 2014 साली अधिकृतपणे युवा सेनेचे अध्यक्ष, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात काम, मुंबईत नाईट लाईफ संकल्पनेचे जनक, 2019 साली वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदारपद भूषवणारे ठाकरेंच्या घराण्यातील पहिले नेते। मविया सरकारच्या काळात पर्यावरण, पर्यटन मंत्री, प्लास्टिक बंदी, सायकल ट्रॅक सारखे पर्यावरणपूरक उपक्रम। विधानसभा आणि महापालिकेतील पराभवानंतर पक्षात नवनेतृत्व घडवण्याची आणि सक्षम विरोधी आवाज होण्याची संधी या निमित्तानं आदित्य ठाकरेंना मिळेल। पक्ष संघटनेत प्राण फुंकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपद देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणामुळे सातत्यानं प्रवास करता येणंही शक्य नाही। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रभरात पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यात येईल। या काळात आदित्य ठाकरे त्यांची नवी टीमही तयार करतील। राज्यसभेच्या जागेवरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी केलेल्या परस्पर विरोधी जाहीर विधानांवरून शिवसेनेत वाद असल्याचंही चित्र समोर आलं होतं। असे वाद टाळण्यासाठी आता भविष्यात आदित्य ठाकरेंना प्रयत्न करावे लागतील। मुंबई आणि राज्यभरात संघटनात्मक विस्तार, शिंदे शिवसेनेविरोधात राज्यभरात लढाई, पक्षात नवनेतृत्व उभं करताना जुन्यांशी समन्वय, राज्यातील विरोधी पक्षाची स्पेस व्यापणं, मनसेसोबत, मवियासोबत की स्वतंत्र याचा निर्णय, महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणं। गेल्या काही काळापासून पक्षाच्या संघटनात्मक कामातही आदित्य ठाकरे कमालीचे सक्रिय झाल्याचं दिसतंय। 19 जून 2026ला शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्या आधी कार्यकारिणीची बैठक घेऊन आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी एक्स पोस्ट करत अशी कोणतीही चर्चा नाही असं स्पष्ट केलंय।
आज सकाळपासून काही टीव्ही चॅनल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. याची कृपया सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी. 2019 साली सत्तेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग, त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रयोग आणि आता संघटनेत नवचैतन्य आणण्यासाठी आदित्य ठाकरेंकडे कार्याध्यक्षपद देण्याचा हा तिसरा प्रयोग होतोय. शिवसेनेची मशाल आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आणखी उजळणार का, हे आता पाहावं लागेल. पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.